मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे? तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. कल्याण तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. चोरी करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश राज्यातून केले जेरबंद. कल्याण तालुका पोलिसांनी तब्बल 11 लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या आरोपीस मोठा शिताफीने अटक करण्यास यश मिळवले असून त्याला उत्तर प्रदेश राज्यातून अटक करण्याबरोबरच त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये हस्तगत करण्यात यश मिळवलंय. कल्याण तालुका पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की फिर्यादी दिनेश कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते बेस ऑइल पुरवणाऱ्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करत आहे. ते 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बेस ऑइल व्यवहाराचे सुमारे 11 लाख रुपये घेऊन एका डंपरने समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असताना निंबवली गावच्या हद्दीत टोल नाकाजवळ चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी ड्रायव्हर शीटच्या मागे ठेवलेली पैशाची बॅग त्यांच्यासोबत असलेले आरोपी मकसूद अख्तर हुसेन व त्याचा साथीदार अरमान खान राहणार पूर्वा जिल्हा संत कबीर नगर राज्य उत्तर प्रदेश यांनी संगणमताने चोरी करून नेले होते. सदरच्या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे, पोलीस शिपाई हरिश्चंद्र झांजे, पोलीस शिपाई मंगेश खिलारे यांच्या विशेष पथक तयार करून मुख्य आरोपी मकसूद अख्तर हुसेन याला उत्तर प्रदेशमधील पूर्वा येथून मोठ्या शिताफीने अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला 11 लाख रुपयांपैकी तब्बल 7 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवलंय. सदरची कामगिरी ही ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल बित्तर व मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे, जयवंत बारा स्थानिक पुणे शाखा इंटरस्पेन्शनचे पोलीस हवालदार रवींद्र मोरे, दीपक गायकवाड, पोलीस नाईक हरिश्चंद्र झांजे, पोलीस शिपाई मंगेश खिलारे, कुणाल बावदाणे, योगेश निर्मळ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज, कल्याण. 12/25 रोजी फिर्यादी श्री दिनेश कुमार यादव हे ट्रकमधून बेस ऑइलच्या साठी खरेदीसाठी 11 लाख रुपये घेऊन ट्रकमधून क्लीनर ड्रायव्हरचा प्रवास करत असताना समृद्धी महामार्गे टोल नाक्याजवळ आले असता ते चहा पिण्यासाठी खाली उतरले असता त्यांच्याच त्या गाडीतील ड्रायव्हर क्लीनर यांनी त्यांची 11 लाख रुपये असलेली बॅग हे त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली होती. अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे CR नंबर 709/25 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सर, ॲडिशनल SP सर अनमोल मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरी यांनी एक विशेष पथक तयार करून एक टीम ताबडतोब तपासकामी नेमून त्यांनी केलेल्या तपासामध्ये सदर आरोपी हे उत्तर प्रदेश येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्यांना शोध घेतला असता त्यापैकी मकसूद अख्तर हुसेन हा आरोपी उत्तर प्रदेशमध्ये येथे मिळून आला मूळ गावी. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यापैकी 11 लाख पैकी 7 लाख रुपये हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी अरमान खान हा अद्याप पाहिजे आरोपी आहे. या गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पोलीस तालुक्याच्या पथकाला आरोपी पकडून गुन्ह्यातील मॅक्झिमम रिकव्हरी करण्यात यश आलेलं आहे. आता हा आरोपी आता अटक केलेला आहे. त्याच्याकडे आता पुढील तपासामध्ये जर त्याने अजून असे काही कुठे गुन्हे केलेत का याची आम्ही तपास करू. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.